ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, विनोद कांबळी नाव सुपरिचित आहे. महाराष्ट्रीयन क्रिकेटर, दिग्गज असा क्रिकेटर, ज्याने क्रिकेट इतिहासामध्ये अनेक विक्रम त्याच्या नावावर नोंदवलेले आहेत. पुढे त्याच्या जीवनाची आपण वाटचाल पाहतो. एंड्रिया हेविट ह्या कॅथलिक मुलीबरोबर लग्न करतो. 27 सप्टेंबर 2017 साली वयाच्या 38व्या वर्षी तो ख्रिस्ताला स्वीकारतो. ह्या संत पीटर चर्च बँड्रा येथे तो बाप्तिस्मा घेतो. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास आहे हे प्रकट करतो. आज माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण अनेकांनी बाप्तिस्मा हा संस्कार स्वीकारलेला आहे. 7 संस्कारापैकी पहिला संस्कार जो आहे तो बाप्तिस्मा संस्कार आहे. बाप्तिस्मा ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे पाण्यात डुबविणे, ज्याला आपण मराठीत स्नान संस्कार म्हणतो. स्नान म्हणजे अंघोळ करणे. बाह्य शरीराची साफसफाई करण्यासाठी आपण पाण्याचाच वापर करत असतो, परंतु बाप्तिस्मा संस्कार हा फक्त बाह्य शरीराची नव्हे तर आंतरिक शरीर कृपेने आणि आशीर्वादाने परिपूर्ण करण्यासाठी, पवित्र आत्म्याने भरून टाकण्यासाठी हा संस्कार आपल्याला दिलेला आहे. या संस्काराची स्थापना प्रभू परमेश्वरानेच केलेली आहे. यहुदी धर्मामध्ये अनेक शुद्धीकरणाच्या चालीरीती होत्या आणि त्यापैकी एक म्हणजे पाण्याने शुद्धीकरण करणे, आणि तोच विधी हा ख्रिस्ती धर्मामध्ये आपण घेतलेला आहे. आज आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाप्तिस्म्याचा सोहळा साजरा करीत असताना बाप्तिस्मा ह्या संस्कारावर मनन आणि चिंतन करणार आहोत. हा संस्कार, बाप्तिस्मा संस्कार एकदाच दिला जातो, तो परत परत दिला जात नाही. तो एकदाच दिला जातो, परंतु परत परत किंवा प्रत्येक क्षणी आपल्या जीवनामध्ये त्याची आठवण आणि स्मरण करून प्रभू बरोबर आपण जीवन जगावं म्हणून आपल्याला आमंत्रित करीत असतो. प्रत्येक धर्मामध्ये प्रवेश प्रक्रिया असते, त्याचप्रमाणे ख्रिस्ती धर्मामध्ये प्रवेश घेण्यासाठी हा संस्कार स्वीकारावा लागतो. ह्या संस्कारानेच आपण ख्रिस्ती जगामध्ये एंट्री किंवा प्रवेश मारत असतो. ह्या संस्कारामध्ये वापरत असलेल्या काही गोष्टी तुम्ही पाहिल्या आहेत. पांढरा कपडा, जळती मेणबत्ती, पवित्र तेल आणि विशेष म्हणजे पाणी. हे पाणी बाळाच्या कपाळावर टाकत असताना पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याचं विशेष नाव घेतलं जातं. त्याच्या नावाने बाप्तिस्मा दिला जातो. तर हा बाप्तिस्मा काय घ्यावा? तर प्रभू परमेश्वराची मत्तई शुभवर्तमान अध्याय 28 ओवी 19 ते 20 मध्ये त्याची आज्ञा आहे. त्या शिष्यांना जगामध्ये जा, सुवार्त द्या आणि माझ्या नावाने पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावाने बाप्तिस्मा द्या. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू बहिणो, आपण बाप्तिस्मा स्वीकारलेला आहे. ह्या संस्काराद्वारे आपल्याला प्रभूची ओळख झालेली आहे आणि पुढचे संस्कार घेण्यासाठी आपली तयारी केलेली आहे. तर माझ्या प्रिय बंधू बहिणो, ह्या संस्कारामध्ये नामकरण विधी देखील आहे. बाळाला नाव दिलं जातं आणि म्हणून नाव देताना समर्पक नाव, योग्य उच्चारता येईल असं साधं सोपं नाव देणं गरजेचं आहे. अनेक वेळेला काही नावं वेस्टर्न किंवा पाश्चात्य संस्कृतीतून आपण नावं देतो, ते उच्चारणं कठीण जातं. आज प्रभू येशू ख्रिस्ताचा हा बाप्तिस्म्याचा सोहळा साजरा करीत असताना प्रभू येशू हा देवाचा परमप्रिय पुत्र आहे, तो परमेश्वर आहे. परमेश्वराने पापी माणसाच्या हातून हा बाप्तिस्मा का स्वीकारलेला आहे? तर लेख पूर्ण व्हावा. परंतु ह्या बाप्तिस्माचं दृश्य जे आहे ते अनोखं असं आहे. प्रभू येशूला यार्देन नदीमध्ये योहान बाप्तिस्मा देत असताना पित्याची वाणी झाली आणि कबूतरा बरोबर पवित्र आत्मा त्याच्यावर आला आणि वाणी काय होती? तर हा माझा परमप्रिय पुत्र आहे, त्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. तर बाप्तिस्मा संस्कार माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण काय घेतो? तर मानव म्हणून आपण पापी आहोत. आपल्याला मूळ पापाचा स्पर्श झालेला असतो किंवा कलंक लागलेला असतो. बाप्तिस्मा संस्काराद्वारे तो पुसला जातो आणि पवित्र जीवन जगण्यासाठी आपल्याला कृपादान देत असतो. 2004 मध्ये प्रदर्शित झालेला सुंदर असा येशूच्या दुःख सहनावरील चित्रपट द पॅशन ऑफ जीसस क्राइस्ट, हा चित्रपट पाहून अनेक लोक रडलेले आहेत. वेळोवेळी प्रत्येक वेळी हा चित्रपट पाहावं असं वाटतं. हा चित्रपट मेल गिब्सन ह्यांनी लिहिलेला होता आणि दिग्दर्शक केलेलं होतं. आणि ह्या चित्रपटामध्ये येशूची भूमिका साकारणारा तो जिम कॅव्हिजल
ह्याचं जीवन माझ्या प्रिय बंधू भगिनींनो पाहूया की तो रोमन कॅथलिक होता. येशूची भूमिका सुंदरपणे साकारण्यासाठी दररोज तो चित्रीकरणाच्या अगोदर मिसाला जायचा, पवित्र शरीर घ्यायचा आणि त्यानंतरच तो त्याच्या कामाला सुरुवात करायचा. आज माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण अनेकांनी हा संस्कार घेतलेला आहे, परंतु पवित्र आत्म्याची दानं आणि कृपा आणि शक्ती जी आपल्याला मिळालेली आहे त्या शक्तीला आपण साथ देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे आध्यात्मिक जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रिय बंधू भगिनींनो, आज विशेष करून आपण कृपा आणि आशीर्वाद मागूया. आमेन.